महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पिंपरीमध्ये एक नाव चर्चेत होतं. या नावाला अनेकांचा विरोध होता, पण हा विरोध असताना सुद्धा त्या व्यक्तीला उमेदवारी जी आहे ती देण्यात आली आहे. ते नाव आहे आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे. आज आसपासच्या किरण या कार्यक्रमामध्ये आपण सिद्धार्थ सोबत गप्पा मारणार आहोत. राजकारणामध्ये तरुणांनी यावं असं म्हणलं जात असलं तरी सुद्धा सिद्धार्थला उमेदवारी देण्यासाठी अनेकांनी विरोध केला होता. त्या विरोधाची नेमकी कारणं काय होती, सिद्धार्थबद्दलचे आक्षेप काय होते, निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा त्याच्यावरती वेगवेगळे आरोप केले जात आहेत, ते नेमके काय आहेत हे सगळं त्याच्याकडून जाणून तर घेणार आहोतच, पण तो नेमका या सगळ्याकडे कसं पाहतो याचंही उत्तर त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ, तुझं आसपासच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. सुरुवातीपासूनच तुला उमेदवारी मिळू नये यासाठी सगळ्यांनी विरोध केला होता. घराणेशाहीचा मुख्य आरोप जो आहे तो तुझ्यावरती झाला होता की घराणेशाहीतनं तू पुढे येतोयस आणि म्हणून तुला उमेदवारी देऊ नये, आणि तुला उमेदवारी दिली तर सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती तो अन्याय असेल. त्याबद्दल काय? आता बघायला गेलं तर घराणेशाहीचं तर असं काही नाही आहे. लोक आरोप करतात, पण आरोप करणारे हे आपली जनता नाही आहे, हे इकडचे उमेदवार आहेत, बरोबर. आणि सर्वप्रथम सर्वच ठिकाणी तर हे आरोप होतात. आणि मी गेली 15 वर्ष आलं माझ्या पप्पांसोबत काम करतो आहे, त्याच्यामुळं मी जनतेचं काम केलं आहे आणि मला जनतेत राहायची सवय आहे. त्याच्यामुळं मी ही 2026ची महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे. ही निवडणूक आता तू लढतोयस म्हणजे हा विरोध असून सुद्धा तुझ्यावरती एक खूप मोठी जबाबदारी जी ती आली आणि तुला तिकीट मिळाले. आता प्रचार करताना तू जेव्हा लोकांमध्ये जातोय त्यावेळेस काय अनुभव येत आहेत, लोक काय बोलत आहेत? खूप चांगला प्रतिसाद आहे. लोकांची फक्त एकच इच्छा आहे आणि भावना आहे की आता जसं तुझ्या वडिलांनी कार्य केलं आहे, जसं लोकांची सेवा केली, तसं तुझ्याकडनंही आम्हाला तीच अपेक्षा आहे. हे तूच व्यवस्थित करावं. मला अजून एक की गेली 15 वर्ष तू म्हटला की मी वडिलांसोबत काम केलेलं आहे. ते काम जे आहे ते कुठल्या प्रकारचं काम तू केलेलं आहेस, कसा लोकांमध्ये राहिला आहे? जसं की रस्ते झाले, रस्ते नीट करणं, पाण्याची अडचणी, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, सर्वच म्हणजे तळागाळातले. आता आमचा गेलं 15 वर्षापासून पप्पा पिंपरी मतदारसंघात आमदार आहेत, तर आमचा मतदारसंघ बघायला गेलं तर भरपूर म्हणजे 75% तर स्लम एरिया आहे. म्हणून मला स्लम एरियामधलं सगळंच काही माहिती आहे. म्हणजे जसं पाण्याच्या अडचणी असतील, अजून पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल्स असेल, शाळेचे असतील कामं, सगळेच कामं मी केलेत. असा अनुभव सगळ्या कामाचा आहे. पण मग हा जो विरोध तुला होत होता, जो विरोध करतायत, तू म्हणतो जनता नाहीये पण उमेदवार किंवा हे, त्या विरोधाची कारणं काय आहेत नेमकी, काय वाटतं तुला? त्यांनाच माहिती असेल कारण काय आहे. तू जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला? जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो की ती लोक पहिल्यापासून आमच्यासोबतच होते आणि विरोध म्हणजे तसा त्यांना माझा विरोध नव्हता. त्यांचं एवढंच होतं की जर तुम्ही दुसरे म्हणजे विरोध तिकडच्या लोकांचा होता, जे तिकडचे उमेदवार होते, आणि त्या लोकांनी माझ्या वडिलांच्या वेळेसही विरोध केला होता. त्यांचा विरोध बनसोडे कुटुंबापासूनच आहे असं मला वाटतं. हे बनसोडे कुटुंबापासूनच विरोध आहे. खरं तर राजकारणामध्ये तरुणांनी यावं असं म्हटलं जातं की या देशाचं भवितव्य कोण असेल तर ते तरुण आहेत. हे सगळं असताना तुझ्यावरती आणखीन एक आरोप झाला, तो म्हणजे तुझ्यावरती गुन्हे दाखल आहेत. काल अजित पवारांना सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये तो प्रश्न विचारला. एक प्रकारे अजित पवारांनी तुला सपोर्ट केलेला आहे. ते म्हणालेत की माझ्यावर पण इतके मोठे आरोप आहेत तर ते सिद्ध झालेले नाही आहेत. तर तुला टार्गेट करण्यासाठी जेव्हा हे आरोप केले जातात तेव्हा काय वाटतं, आणि या अशा आरोपांना तू काय उत्तर देशील? मी 2-3 दिवसापूर्वीच बाईट दिली होती की हे सर्व जे गुन्हे आहेत ते न्यायसृष्टीकडे चालू आहेत आणि या गुन्ह्याची पार्श्वभूमी अजूनपर्यंत कुणालाच माहिती नाही आहे. जे लोकांपर्यंत दाखवलं गेलं तसं ते नाही आहे. ते नेमकं काय? आज तुला संधी आहे की हे सांगण्याची? नाही, आज ही वेळ काळ मला नाही वाटत योग्य आहे. मी नक्कीच काही दिवसानंतर समोरून हे सगळं सांगेल मी. पण तुला अडचणीत आणलं जात आहे का? नाही, जनतेला माहिती आहे. जनता जो काम करतो त्यालाच मतदान करते. म्हणून हे अशा ज्या गोष्टी काढून मला जे माझं नाव डॅमेज केलं जातं, असं या गोष्टींनी काहीच फरक नाही पडणार. मग त्यांना उत्तर काय देणार तू? तुम्ही माझ्या विकासा कामाकडे बघा. तुम्ही मागचं हे सगळं काढून तुम्ही मला डॅमेज करू शकत नाही, कारण की मी जनतेत असतो आणि मी जनतेचं काम करणार आहे. काय मला तेवढा विश्वास आहे. काय विजन काय आहे तुझा जो तुझ्या 9 नंबर प्रभागामधून आता लढतोयस तर तो सगळा झोपडपट्टी असा संमिश्र सगळा तो हे आहे.
अनेक अडचणी आहेत तिथे. तर काय कसं पाहतोस तू त्याकडे? मी आता गेली 1-2 महिन्यापासून त्या प्रभागात फिरतोय. गांधीनगर झालं, कामगारनगर झालं, खारवाडी झालं. पहिलं तर सर्वप्रथम गांधीनगरचं पुनर्वसन करायचं आहे. तिकडचे जे महानगरपालिकेच्या शाळा असतील ते चांगले डेव्हलप करायचे आहेत, हॉस्पिटल्स करायचे आहेत, रस्ते वगैरे सगळं करायचं आहे. आणि बाकी अजून झालं तिकडच्या लोकांची पाण्याची समस्या आहे. पाणी 1 दिवसाआड येते, तर मला ते पाणी 24 तास करायचं आहे. आणि अजमेरा झालं, वास्तुउद्योग झालं, अजून नेहरूनगर झालं. ह्या ठिकाणी स्टँडर्ड लोकांना फक्त तिकडं ज्येष्ठ नागरिकांना गार्डन नाही आहे, रस्त्यावर खूप वाहतूक कोंडा आहे. अजून थोडेसे तिकडच्या लोकांची समस्या अशी आहे की रात्री जे रोड साईड्स बसतात व्यसन वगैरे करून, त्यांच्यामुळं लोकांना, लेडीज लोकांना त्रास होतो. तेवढं फक्त आमचं ध्येय आहे की पोलीस प्रशासनाला सांगून जे आपण जेवढा जास्त बंदोबस्त लावता येईल तेवढा जास्त बंदोबस्ताने तेवढं सगळं रोख करण्यात यावं. तुला राजकारणात यावं असं का वाटलं? आता मी म्हणजे लहानपणापासून पप्पांसोबत असायचो. पप्पा जसं लोकांचे कामं वगैरे करायचे, जी लोकांची खुशी असायची, ते बघून माझी अशी इच्छा झाली की आपण हे केलं पाहिजे. पण दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये जावं किंवा आवड निर्माण नाही? तुला काय आवडतं? इतर कुठल्या गोष्टी तुला आवडतात? नाही, मी बिझनेसमध्ये तर आहेच, पण तरी माझी आवड अशी आहे की लोकांची सेवा पहिले प्राधान्य आपण तिथं दिलं पाहिजे. कारण की माझ्या पप्पांनी एवढं कार्य केलं, एवढे लोकांची सेवा केली आहे, त्याला टाळणं योग्य नाही आहे. म्हणजे ते जे पप्पांचे पाऊल टाकून मला ते करायचं आहे, पहिलं प्राधान्य मी त्यालाच देतो. राजकारणामध्ये पप्पांच्या पावलावरती पाऊल तुला टाकायचं आहे, पण जर तुला असं विचारलं की कुठला नेता तुला अजून आवडतो वेगळा, दुसरं कुठलं नाव सांगशील तू? अजितदादा. का? म्हणजे दादांचं कर्तृत्व खूप चांगलं आहे. आणि बोलायचं गेलं तर दादा एकदम स्पष्ट आहेत. म्हणजे रोखठोक असतं दादांचं, जे असेल ते स्पष्ट असतं. आणि दादांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे. तुझ्यावरती हे जे आरोप होत आहेत त्या आरोपांना तू काय उत्तर देशील? लोक तर आरोप करतच राहणार. शेवटी मी आणि माझे वडील, जसं माझे वडील आज काम करत आलेत, म्हणजे गेल्या टायमाला पप्पाच्या आमदारकीलाही खूप पप्पांवर विरोध केला गेला, पण पप्पा माझे काम करत आले आणि काम करत राहणार. तसंच मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मीही काम करत राहणार. लोकांना मी उत्तर नाही देणार, माझ्या कामाकडून त्यांना उत्तर देणार मी. सिद्धार्थ, तुझ्यावरती हे सगळे जे आरोप केले जातात त्यातला पहिला आरोप केला जात होता घराणेशाहीचा. तू घराणेशाहीतनं आलेला आहेस. त्याच्यानंतरचा दुसरा आरोप जो आहे तो गुन्हेगारीचा. आणि हेच 2 महत्त्वाचे आरोप जे आहेत ते तुझ्यावरती करून निवडणुकीचा मुद्दा बनवला जातोय. तू या आरोप करणाऱ्यांना काय उत्तर देशील? घराणेशाही म्हणता नाही येणार, कारण की मी जनतेत काम करतो म्हणून जनतेने मला स्वीकारलं आहे. आणि आमदार पुत्र हे फक्त एक विरोधकांचं स्टेटमेंट आहे. मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जर तुम्ही मला बघितलं तर मी सर्वसामान्यच दिसणार. विरोधक मला त्या इंटेन्शनने बघतात म्हणून त्यांना मी आमदार पुत्र दिसतो. आणि मग गुन्हेगारींचे आरोप जे करतायत त्याचं काय? अजून आरोप सिद्धच झाले नाहीत. आणि मला विरोधकांना ते सांगायची गरजच नाही, कारण की जनतेला माहिती आहे की जे आरोप आहेत ते अजूनपर्यंत सगळे न्यायसृष्टीकडे आहेत, अजून ते सिद्ध झाले नाही आहेत, म्हणून जनता त्याला सक्षम आहे. मी आरोप करणाऱ्यांना मी काय त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही, म्हणून मी त्यांना, माझ्या विरोधकांना मी माझ्या कामातून त्यांना उत्तर देईन. तर हा होता सिद्धार्थ. तरुण आहे पण आमदारांचा मुलगा आहे. घराणेशाहीतनं पुढे आलेला आहे असं म्हटलं जाते, पण त्याचं म्हणणं आहे की मी घराणेशाहीतनं पुढे आलो आहे किंवा मी आमदारांचा पुत्र आहे असं म्हणून माझ्याकडे बघू नकात. मी जे काही काम करेल त्या कामांकडे बघा आणि मग ठरवा. तर इलेक्शन म्हटलं की ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोप होत असतात. प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करत असतो, परंतु आज सिद्धार्थ या सगळ्या गदारोळामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटतोय. येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला कळेल विरोधक त्याच्यावरती जे आरोप करतायत ते जनतेला पटतायत का, तो जनतेमध्ये जी कामं घेऊन जातोय किंवा ज्या कामांची आश्वासनं देतोय त्या आश्वासनाला जनता प्रतिसाद देते.